पुण्यातली दृश्य पाहणार आहोत। तिथे शिवसृष्टीचं लोकार्पण होत आहे आणि त्याची ही थेट दृश्य आहेत पुण्यातली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे उपस्थित आहेत, आपण पाहतोय दृश्यांमध्ये, आणि त्यांच्या हस्ते हे शिवसृष्टीचं लोकार्पण आता झालेलं आहे। पुण्यामधली ही दृश्य आहेत, शिवसृष्टीचं लोकार्पण फडणवीसांच्या हस्ते झालंय। आपण ही दृश्य पाहतोय, ही शिवसृष्टी आहे जिचं लोकार्पण आज करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण नुकतंच पार पडलं। थेट दृश्य पुण्यातली। शिवजयंतीनिमित्त या शिवसृष्टीच्या लोकार्पणाचा हा सोहळा आयोजित केलेला आणि हा सगळा सोहळा संपन्न झालेला आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये। ही त्याची दृश्य आपण सध्या पाहतोय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। बालाजी, काय नेमकं वैशिष्ट्य आहे या शिवसृष्टीचं ज्याचं आता नुकतंच लोकार्पण फडणवीसांनी केलंय? हा शिवसृष्टीचा दुसरा टप्पा आहे, ज्याचं उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। गंगासागर जे रायगडावर आहे त्याची प्रतिकृती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। भवानी माताचं मंदिर उभं करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे 4 टप्प्यामध्ये ही शिवसृष्टी आहे। स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वप्नातलं हे सगळं शिवसृष्टीचं प्रकल्प आहे तो उभा करण्यात येतोय आणि त्याच्याच दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन जे आहे ते आज झालेलं आहे आणि आजपासून इथं सगळ्या नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे, पाहता येणार आहे आणि शिवचरित्राचा जो इतिहास आहे तो साक्षात कसा असणार आहे याचं सगळं दर्शन जे आहे ते या शिवसृष्टीत आहे आणि त्याचाच हा कार्यक्रम आपल्याला आता पाहायला मिळतोय। जी, आता सध्याच्या क्षणाला लगेचच पुणेकरांना किंवा इतर सगळ्यांना ही शिवसृष्टी पाहता येईल का? तिथे येण्यासंदर्भात काही नियम आहेत का? ही शिवसृष्टी पाहण्यासाठी खरं तर शुल्क आहे आणि त्या शुल्कानुसारही पाहता येणार आहे। उद्यापासून या शिवसृष्टीमध्ये आपल्याला सर्वांना शुल्क भरून पाहता येणार आहे आणि नाममात्र शुल्क असल्याचं संयोजकांनी म्हटलेलं आहे। खूप मोठा प्रोजेक्ट आहे, जवळपास 80 एकर मध्ये हा प्रोजेक्ट आहे आणि त्या संदर्भातले 2 टप्पे जे आहेत ते पूर्ण करण्यात आलेले आहेत आणि तिसऱ्या टप्प्याचं काम आणखी सुरू आहे। बालाजी, साधारण किती मोठा परिसर आहे हा संपूर्णपणे शिवसृष्टीचा? हॅलो बालाजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? या सगळ्या पुण्यामध्ये उभारल्या गेलेल्या शिवसृष्टीचा नेमका परिसर किती आहे, किती जागेमध्ये व्यापली गेलेली आहे ही संपूर्ण शिवसृष्टी? धन्यवाद बालाजी दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।